स्पाइस ऑफ महाराष्ट्र या कुकिंग चॅनलमध्ये आज आपण थालीपीठची रेसिपी बघणार आहोत। बऱ्याच वेळेला काय होतं, रात्रीचं शिल्लक राहिलेलं वरण हे कुठल्याही गृहिणीला कधीच वाया घालवावं असं वाटत नाही। आज त्याच वरणापासून आपण अगदी खुसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मोठी 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ, 1 वाटी एवढं ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी एवढं बेसन घालायचं आहे। त्याचसोबत बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, धना पावडर, लाल तिखट, त्याचसोबत हळद पावडर देखील घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तिखट घालताना हे बेताचंच घालायचं आहे, कारण केलेल्या वरणामध्ये देखील तिखट असतं। त्यासाठी इथे आता हे शिल्लक राहिलेलं वरण हे आहे, यामध्ये आता थोडं थोडं करून घालायचं आहे, एकत्र सर्व वरण घालायचं नाहीये। त्यानंतर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतल्यानंतर अजून राहिलेलं थोडंसं वरण परत यामध्ये घालायचं आहे, म्हणजे आपल्याला किती सैलसर हे पीठ बनवून घ्यायचं आहे याचा अंदाजा येतो। याकरिता वरण घालताना नेहमी थोडं थोडं करून घालायचं आहे। याच पद्धतीने संपूर्ण वरणाचा वापर इथे मी केलेला आहे। हे पालक घालून केलेलं वरण होतं, त्यासाठी अगदी चविष्ट अशी थालीपीठं झालेली आहेत। याचप्रमाणे तुम्ही दाल तडका किंवा साधं वरण जे असतं त्याचं देखील थालीपीठ बनवू शकता या पद्धतीने। आता बघू शकता। त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे, साधारण अर्धा वाटी एवढं पाणी, आणि सैलसर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे थालीपीठं लाटून नाही तर थापून करायचे असतात। यासाठी याचं पीठ हे अगदी असं सैलसर असायला हवं, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये असा ओला करून घ्यायचा आहे आणि थोडंसंच पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून या कापडाला देखील थोडंसं पाणी राहिलं पाहिजे। जेव्हा आपण तव्यावरती थालीपीठं टाकतो तेव्हा अगदी सहज निघलं पाहिजे यावरून, यासाठी ओलसरच कपडा घ्यायचा आहे। आता नेहमीप्रमाणे चपात्यासाठी किंवा भाकरीसाठी जेवढं पीठ घेतो तेवढं घ्यायचं आहे, आणि आता हे कपड्यावरती छान हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावल्यामुळे हे पीठ हाताला चिटकत नाही आणि अगदी सहज थापल्या जातं थालीपीठ। या पद्धतीचं सर्व बाजूंनी एकसारखं असं आपल्याला थापून घ्यायचं आहे, कुठे जाड कुठे बारीक असं व्हायला नको, यासाठी एकसारखं असं थापून घ्यायचं आहे। जमेल तेवढं पातळ करायचं आहे, म्हणजे छान खुसखुशीत असं भाजून देखील तयार होतं। आता यामध्ये असे होल पाडायचे आहे आणि थालीपीठ आपल्याला गरम तव्यावरती तेल घालून त्यावरती हे थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। कपडा अगदी अलगद निघतो, आपण ओला करून घेतला होता यामुळे। आता जे त्याला छिद्र पाडली होती थालीपीठाला, त्यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे, ज्यामुळे सर्व बाजूंनी खमंग आणि खरपूस असं थालीपीठ भाजून निघतं। आणि तवा नॉनस्टिक जरी नसला तरी देखील यावरती अगदी सुटसुटीत असं थालीपीठ परतवलं जातं या पद्धतीने। आता दोन्ही बाजूने छान खरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे, आणि याच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठं मी बनवून तयार केलेली आहेत। इथे बघू शकता, दोन्ही बाजूनी मस्त तेल सोडून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तयार झालेलं आहे आपलं शिल्लक राहिलेल्या डाळीपासून किंवा वरणापासून थालीपीठ। आता जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल।